तुमच्याकडेही नॉनस्टिक तवा नाही आहे का? मग ही ट्रिक तुमच्यासाठी. हॅलो एव्हरीवन, मी काजल. भाजी काय करावी बघायला गेलं तर फ्रीजच रिकामा. शंभू म्हणाला, आई मला डोसा खायचा आहे. पटकन कोंबट पाण्यात डाळ, तांदूळ आणि हरभरे भिजत घातले. आई मी आलोच ग, असं म्हणत शंभू जो गायब झाला तो 2-3 तासानंतरच घरात आला. भिजवलेल्या डाळ तांदूळात मीठ, जिरं आणि कढीपत्ता टाकून बाटून घेतलं. यात हिरवी मिरची वगैरे टाकू शकता, मी स्किप केली आहे. आता माझ्याकडे लोखंडी तवा आहे, याला छान गरम केलं, थोडंसं तेल शिंपडलं आणि टिश्यूने पुसून घेऊन हा आपला नॉनस्टिक तवा तयार. अशा प्रकारे यावर छान डोसे तयार करून घेतले. सहज उलटवता येत आहे आणि अगदी पेपर डोस्यासारखे झाले. आणि मग काय, गरम गरम आम्ही सगळ्यांनी जेवणही घेतलं. शंभूच्या आजीला मेहंदी लावायची होती, त्यांना मेहंदी लावून दिली आणि शंभूला झोपवलं. एका व्हिडिओचं माझं शूट करणं चाललं होतं. सुरुवातीला मी अशी होती तर फायनल लुकला अशी दिसत होती. व्हिडिओ इन्स्टाला टाकलाय, तिथे जाऊन नक्की बघा. थोड्या वेळातच चांगलाच पाऊस यायला लागला. शंभूला जरा सर्दी झाल्याने शंभू रडूनच उठला. मग काय, हातातलं काम सोडलं, घेऊन त्याला मांडीवर घेतलं, त्याला पाठीला आणि छातीला छान विक्स वगैरे लावून दिलं आणि मग काय, त्याला पुन्हा झोपवलं. उद्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा आहे. अंकुरचे कपडे प्रेस केले. भेटूया उद्या.